पण शासनाला अशा कामात लक्ष द्यायला वेळ नाही. आरोग्य शिक्षण या दोन गोष्टी समाजाला 100% फ्री पाहिजे, आरोग्य आणि शिक्षण. आणि याच्यावरच देश उभा राहतो. उलट झालं, या दोन गोष्टी सगळ्यात महाग झाल्या. 8-8 लाख रुपये लागते पोराला शाळेत घालायला, आता 8-8, 10-10 लाख रुपये, आणि दवाखान्याला पण. खरं म्हणजे ह्या दोन गोष्टीची माणसाला गरज आहे. अहो, त्याला तुम्ही जे 2 किलो 5 किलो गहू देता समजा, पण तो धडधाकट आहे, कमवून खाऊ शकतो, पण आजारी पडल्यावर काय करायचं त्याला? म्हणजे त्याला दवाखान्याची गरज जास्त आहे. दुसरी गोष्ट, तो शिकला तर कोणाकडे हाताच्या मागायची गरज त्याला पडणार नाही. म्हणून तो याचं शिक्षण झालं पाहिजे. मी कोण्या पक्षाचं कौतुक करायचं म्हणून नाही, किंवा कोण्या राज्यकर्त्याचं कौतुक किंवा वाईट मला चिंतायचं नाही, पण मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं सांगतो तुम्हाला. दिल्लीमध्ये मी 4 दिवस होतो अभ्यास करायला दिल्लीमध्ये. तिथल्या शाळा आणि दवाखाने एवढे नंबर 1चे साहेब, तुम्हाला काय सांगावं. काही असो, त्या माणसाने ते केलं. आणि 100% दवाखाना फ्री आहे. 100. मेडिकल सुद्धा तुम्हाला पैसे लागत नाही. डॉक्टरची फी तर नाहीच, पण मेडिकल बी लागत नाही. गोडाऊनचे गोडाऊन भरलेलं औषधे फुकट, रस्त्याच्या कडेला. चोरी होत नाही, कोणी नेत नाही, कारण गोळ्या कोणी उगाच खाणार नाही, त्याच्यात काय भ्रष्टाचार होणार नाही. शाळा बी फार सुंदर आहे. म्हणून आमची पण खूप दिवसाची मागणी आहे, आरोग्य आणि शिक्षण मोफत झालं पाहिजे. पण असं होत नाही. सरकार चांगल्या गोष्टी करायच्या जास्त भानगडीत जात नाही. त्यांचे प्रश्न वेगळे आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहे, त्यांचे धोरणं वेगळे आहे. फार विचित्र धोरण आहे, विचित्र योजना आहे त्यांच्या. मला मिळाला वेळ तर मी तुम्हाला सांगेन पुढे काही योजना माझ्या लक्षात आल्या तर. फार कलाकार योजना आहे शासनाच्या, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आपणही त्याला टाळ्या वाजून समर्थन करतो. माझ्या गावामध्ये माझ्या गावच्या लोकांना 25 वर्ष मला त्या ग्रामपंचायतमध्ये काम करायची संधी दिली. त्या गावचे उपकार आहे. आणि 25 वर्ष काम करताना माझ्या 2 गोष्टी लक्षात आल्या. प्रामुख्यानं एक, माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं, आणि दुसरं, देशावर कर्ज वाढू राहिलं. तुम्ही बघा, रोज कर्ज वाढत आहे राज्यावर, रोज, आणि रोज आयुष्य कमी होऊ राहिलं. मग भारत स्वतंत्र झाल्यावर आपण काही कमवलं का गमवलं? काय कमवलं आपण? काहीच नाही. आपले वाडवडील किती वर्ष जगत होते पहिले? पहिले लोक किती वर्ष जगत होते? 100. आणि आता 50-60. किती? बरोबर आहे? मी मुद्दाम बार बार विचारू राहिलो, किती वर्ष जगतो? 60. आणि या सरकारने काय योजना काढली माहिती आहे? 75 वर्षाच्या माणसाला एसटी फुकट. आता 60च मरतोय. जर 60च मरत असेल तर एसटीत कोणाला फुकट न्यायचं आहे? मग त्याच्या ऐवजी जर आमच्या शाळातल्या पोराला एसटी फुकट केली असती, त्यांचं काही बिघडलं असतं का? पण हे करणार नाही. असा यांचा स्वभाव आहे. विचित्र लोक आहे ते, विचित्र, फार बेकार आहे. मग आम्ही काय विचार केला की यांच्याशी डोकं लावल्यापेक्षा आपण आपलं काय चांगलं करता येतं का?